कंटाळवाणा आणि आळशी दिवस. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे संडे. सकाळी सकाळी छान दिवसाची सुरुवात केलेली होती. त्यानंतर टेरेसवरच मॉर्निंग वॉक केला, जॉगिंग केली आणि जो मला एक्सरसाइज आहे तीसुद्धा केली. त्यानंतर ओमचा जो मंत्र जाप आहे तोसुद्धा थोडा वेळ केला. सकाळी सकाळी तुम्ही ना मंत्र जर हा म्हटला ना तर आपल्या मेंदूचा सुद्धा विकास छान होतो आणि रक्तपुरवठासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होतो. खाली आले तर मुलं झोपलेले होते. रात्रीचे भांडेसुद्धा आज घासायचे बाकी होते. आहो सकाळीच चालले गेलेले होते. त्यांची आता सध्या इलेक्शन ड्युटी आहे तर त्याचं ट्रेनिंग वगैरे होतं. त्यानंतर इथे बघा मी ना थंडीच्या दिवसासाठी मेथ्या इथे रात्री पाण्यामध्ये भिजत घालून ते पाणी प्यायला सुरुवात केली. खरं तर माझ्या हेअर ग्रोथसाठी मी हे करते आहे. बाकी जर कोणाला वजन कमी करायचं असेल तर नक्कीच हा सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता. तर सकाळी देवपूजा वगैरे केली. त्यानंतर बघा खूप आळशी आणि कंटाळवाणा दिवस होता माझा. कारण आज आहोसुद्धा घरी नव्हते आणि मुलंसुद्धा खूप जास्त परेशान करत होते. तर त्यांना बाहेर कुठे न्यावं म्हणून श्रींच्या मंदिरामध्ये घेऊन गेलो. तिथं बाहेर बघा हे मस्त छान छोटे छोटे जे आर्टिफिशियल प्लांट आहे ते सुद्धा विकायला होते. विरू आणि विवानला ना इथे काहीतरी घ्यायचंच असतं आल्यानंतर. आता बरेच दिवस झाले मी त्यांना काहीच घेऊन दिलं नव्हतं. पण विरूला घ्यायचं होते ABCD तर तीसुद्धा घेऊन दिली आणि विवाननी काय मॉन्स्टर ट्रक वगैरे घेतला होता. श्रींच्या मंदिरामध्ये आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी होती. आम्हाला मिनिमम 15-20 मिनटं लागले मुखदर्शनासाठीच. कारण गर्दी तुम्ही पाहू शकता. श्रींच्या मंदिरामध्ये रविवार आणि शनिवारी भरपूर गर्दी असते ना. आता सध्या मार्गशीर्ष महिनासुद्धा लागलेला होता. त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि थोडा वेळ मंदिरामध्ये बसलो आणि घरी निघालो. तर असा होता आजचा माझा संडेचा डे. तर नक्कीच तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसे तुम्हाला वाटतात माझे मिनी ब्लॉग नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर आम्ही नंतर कचोरीसुद्धा खाल्ली होती. तर इथे आल्यावर तुम्ही नक्कीच